नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अतिशय पौष्टिक असा उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत. तर मार्गशीर्ष गुरुवारसाठी तुम्ही हे उपवासाची मस्त झटपट होणारी रेसिपी नक्कीच बनवू शकता. चला मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहा, इथे आपण 1 वाटी वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे. आता ही भगर आपल्याला कढईमध्ये टाकून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तर भगर जास्तही भाजायची नाही. पहा, भगर इथे पांढरी पडायला लागलेली आहे, म्हणजे छान फुललेली दिसते की नाही. तशी होईपर्यंत आपल्याला ही भगर भाजून घ्यायची आहे. अधूनमधून पहा असं मिक्स करून घ्यायचं. यामुळे भगर सर्व बाजूनी छान एकसारखी अशी भाजली जाते. तर भगर भाजून घेतल्यामुळे काय होतं, ती पटकन शिजते, शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे अगोदर भगर आहे ना, ती आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. पहा, इथे तुम्हाला भगर छान पांढरी झालेली म्हणजेच फुललेली दिसत आहे. म्हणजे समजायचं की भगर अगदी परफेक्ट अशी भाजून तयार झालेली आहे. पहा, मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही भगर भाजून घ्यायची, जेणेकरून भगर करपणार नाही. पहा, अशी छान भगर फुलली की काढून घ्यायची. एका ताटामध्ये आपण भगर काढून घेऊया. आणि आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही भगर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. बरेच जण भगर धुत नाहीत, पण धुवून घ्या. यामुळे काय होतं, यामध्ये जर थोड्याफार प्रमाणामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जातो. त्यामुळे भगर अगदी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. भगर धुवून झाली की पहा, इथे एक पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते. पहा, तर ही भगर ना अशा पद्धतीने रोळून घेतली जाते. याला रोळण्याची पद्धत म्हणतात. यामुळे काय होतं, जर भगरमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कचरा असेल किंवा मग बारीक बारीक असे कण असतील, दगडाचे कण वगैरे असतात, तर ते अशा पद्धतीने रोळून घेतल्यामुळे निघून जातात, तळाशी जाऊन बसतात. त्यामुळे या पद्धतीने भगर व्यवस्थित अशी रोळून घ्यायची. बऱ्याच वेळा काय होतं की भगरीमध्ये आपल्याला दिसत नाहीत, परंतु त्याच कलरचे गारगोटीसारखे बारीक बारीक दगडाचे कण असतात. त्यामुळे भगर अवश्य अशी रोळून घ्या, ज्यामुळे खाताना अजिबात कचकच लागत नाही. 2-3 वेळेस बघा, या पद्धतीने भगर रोळून घ्यायची आहे. पहा, पण इथे ही भगर आहे ना, मस्त व्यवस्थित अशी रोळून घेतलेली आहे. बघू शकता, स्वच्छ अशी आपण भगर करून घेतली. यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालूयात. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. मिरची छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. पहा, मिरची छान अशी परतली गेली की आता आपल्याला यामध्ये घालायचे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे. आणि शेंगदाणेसुद्धा या तेलामध्ये छान असे परतून घेऊया. एखाद मिनिटभर व्यवस्थित असे हे शेंगदाणे यामध्ये परतून घ्यायचे. आणि यानंतर आता यामध्ये आपण घालूया बटाटा. तर बारीक चिरून घेतलेला बटाटा आहे, बटाटा घालायचा. बटाटासुद्धा एखाद मिनिटभर परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर भगर शिजण्याकरता पाणी घालायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्वजण छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. पहा, इकडे याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. उकळी आली की आपल्याला यामध्ये भगर घालायची. त्या अगोदर भगर घालायची नाही. उकळी आल्यानंतर घातली तर भगर अगदी मस्त मऊ सुटसुटीत अशी शिजते. भगर घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही भगर शिजवून घ्यायची आहे. पहा, इकडे भगर छान अशी शिजायला लागलेली आहे. आता ना आपण यावरती झाकण ठेवून देऊयात. आणि एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आपली ही भगर व्यवस्थित अशी शिजते. मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची. यावरती झाकण ठेवूया आणि एक 4 ते 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढूया. गॅसची फ्लेम बारीक किंवा मध्यम ठेवायची. 5 मिनिटे झालेली आहेत. आता झाकण काढलं. पाहू शकता, भगर अगदी मस्त अशी फुललेली आहे, छान अशी शिजलेली आहे. आता आपण जरा मिक्स करून पाहूया. बघू शकता, अगदी सुटसुटीत मऊ मोकळी अशी आपली ही भगर शिजलेली आहे. मस्त असं इथे आपला भगरीचा भात तयार झालेला आहे. याला आपण भगरीचा मसाले भातसुद्धा म्हणू शकतो. बऱ्याच ठिकाणी भगरीला वरई म्हटलं जातं, त्यामुळे आपण याला वरईचा भात किंवा वरईचा मसाले भातसुद्धा म्हणू शकतो. खायलासुद्धा अगदी पौष्टिक आहे, झटपट तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कॅलरीजसुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. याचे सेवन केल्यामुळे आपल्या रक्तातील शुगर आहे तीसुद्धा नियंत्रणात राहते. त्याचसोबत यामध्ये भरपूर असे न्यूट्रिशन आहे, जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आहे, फायबर आहे.
त्यामुळे उपवासामध्ये जड साबुदाणा खाण्यापेक्षा हा पौष्टिक असा झटपट पदार्थ नक्कीच बनवून खा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला बाय बाय.